नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत राजश्री आणि सिंधू ह्या किचनमध्ये असतात आणि त्याच वेळेला राजश्री ही खूप रडत असते। सिंधू आता राजश्रीला विचारत असते, काय झालं आहे आई? आता राजश्री ही रडत रडत सगळं सिंधूला सांगत असते। या घरातल्यांसाठी मी कितीही केलं ना तरी या घरातल्यांसाठी माझी किंमत ही शून्यच आहे। आता तू बघितलं ना की माझा कसा अपमान केला ते। प्रत्येक वेळेला माझा अपमान करतात। मी गरीब घराण्यातली आहे ना, माझं माहेर गरीब आहे, त्यामुळे मला सगळं सहन करावं लागतंय। सिंधू ही आता राजश्रीला समजवत असते आणि राजश्रीला म्हणत असते, आई एवढा त्रास तुम्ही करून घेऊ नका। राजश्री म्हणत असते, हे आतापासूनच नाही, हे पहिल्यापासूनच आहे। तुझे बाबा पण माझी बाजू कधी घेऊन बोलत नाहीत। ते माझ्या बाजूने कधीच कोणाशी बोलले नाहीत, पण फक्त कर्तव्य निभवायचं म्हणून ते माझ्यासोबत आहेत। राजश्री ही आता सिंधू जवळ सगळं बोलत असते। आता हे सर्व ऐकून सिंधूला खूप वाईट वाटत असतं। आता राजश्रीला होणारा त्रास हा सिंधूला समजत असतो। राजश्री म्हणत असते, ह्यांना माझा वाढदिवस काय, अॅनिव्हर्सरी सुद्धा ह्यांच्या लक्षामध्ये नसेल, सगळ्या काही विसरून बसले असतील। आता माझ्याबरोबर बोलतायत तरी कुठे, आयुष्य जगायचं म्हणून जगतायत नुसते, मला या सगळ्यामधून आता राहत नाही, असं राजश्री सिंधूला म्हणत असते। सिंधू आता राजश्रीला म्हणू लागते की आई तुम्ही त्रास करून घेऊ नका, सगळं काही ठीक होईल। सिंधू आता राजश्रीला जवळ घेते आणि म्हणत असते, आई तुम्हाला होणारा त्रास मी समजू शकते, या त्रासातून मी तुम्हाला बाहेर काढेल। तर इकडे आता सिंधू ही राघवच्या रूम मध्ये जाते, पण राघव हा रूम मध्ये नसतो। सिंधू आता राघवला कॉल करते आणि अर्जंट मध्ये रूम मध्ये या असं आता सांगत असते। तेवढ्यातच आता राघव हा रूम मध्ये आलेला असतो। राघव हा आता सिंधूला म्हणत असतो, सिंधू तू मला एवढ्या तातडीने बोलवलं, नक्की काय झालेलं आहे? सिंधू हा आता घडलेला सर्व प्रकार राघवला सांगत असते। सिंधू म्हणत असते, आपल्या आईंना खूप त्रास होतोय आणि त्या गोष्टीचा आता आपण विचार करायला हवा आणि मी जो काही प्लॅन केला आहे त्याप्रमाणे आता आपल्याला ते वर्क करायचं आहे। आता सिंधू राघवला सगळा प्लॅन सांगू लागते। राघव सिंधूला म्हणत असतो, तुला वाटतंय का हे सगळं पॉसिबल होईल? आता सिंधू ही राघववर चिडते। सिंधू म्हणत असते, तुम्ही असे का आहात? आत्ताच आपण चालू केलं तर लगेच तुमचं सुरू झालं का? तुम्ही एक नंबरचे डरपोक आहात। राघव म्हणत असतो, मला डरपोक बोलतेस? त्यावर सिंधू म्हणत असते, हो तुम्हालाच बोलतीये। सिंधू म्हणत असते, जे मला जमतंय ते तुम्हाला का नाही जमत? तितक्यातच आता राजश्रीचा आवाज येतो आणि सिंधू ही कपाटाच्या मागे जाऊन लपते। राघव हा आता राजश्री पुढे स्तब्धपणे उभा असतो। राजश्री येते आणि राघवला म्हणत असते, राघव मला जरा बॅग हवी आहे, बघ जरा कपाटामध्ये आहे का? आता इकडे सिंधू ही खूपच घाबरलेली असते, कारण राजश्रीने तर आता ह्या दोघांना एकत्र बघितलं तर ती खूप चिडेल। त्यामुळे राघव आता तिकडून राजश्रीला घालवण्याचा प्रयत्न करत असतो। राजश्री आता कपाट उघडते आणि म्हणत असते, ह्या कपाटात नाहीये, थांब आपण पुढे जाऊन बघूयात। राजश्री ही पुढे चाललेली असते, पण राघव हा राजश्रीला अडवायचा प्रयत्न करत असतो, पण राजश्री ही काही केल्या थांबतच नसते। तेवढ्यातच आता तिथे रजनी आत्या येते। आता रजनी तिथे आल्यावर राघवच्या पाठीमागे जी साडी असते ती तिला दिसते। रजनी आत्याला आता समजलेलं असतं की सिंधू इथेच आहे। रजनी आता राजश्रीला घालवण्यासाठी म्हणत असते, वहिनी अगं बॅग तिथे ठेवलेली आहे ना, थांब मी तुला देते। अगं पण तू गॅसवर भाजी ठेवलेली आहे ना? आता राजश्रीच्या लक्षात येतं की खरंच आपण गॅसवर भाजी ठेवलेली आहे, म्हणून राजश्री आता तिथून निघून जाते। रजनी आत्या आता तिथेच उभी राहिलेली असते आणि ती म्हणत असते, मला माहित आहे तुमचं काय चाललेलं आहे ते। कपाटामागे असलेला सिंधूला आता ती बाहेर काढते आणि म्हणत असते, झाला का तुमचा लपून छपून रोमॅन्स करून? सिंधू म्हणत असते, नाही लपून छपून रोमॅन्स तर ती दूरची गोष्ट राहिली, आम्ही फक्त बोलत होतो। आता इथे राजश्री म्हणू लागते, मला ना हे सगळं माहित आहे, कधी काळी मी पण प्रेम केलेलं आहे। राघव म्हणत असतो, कोणावर? रजनी आता सांगू लागते आणि तोपर्यंत म्हणत असते, राहू दे। सिंधूला आता इथे डाऊट आलेला असतो आणि सिंधूच्या लक्षात येतं की रजनी आत्याचं सुद्धा कोणीतरी होतं, पण आता ते नाही आहे हे सिंधूला जाणवलेलं असतं। रजनी आत्या म्हणत असते, बर ठीक आहे, तुमचं आता चालू द्यात, असं म्हणते आणि तिथून निघून जाते। सिंधू आता राघवला म्हणत असते, राघव सर मी तुम्हाला मगाशी म्हणाले होते ना, माझी एकच काम आहे, पण आता माझी 2 कामे आहेत,
पण ती दोन्हीही कामं आता तुम्हाला करायची आहेत. सिंधूने सांगितल्याप्रमाणे आता राघव दोन्हीही कामं करायला तयार होतो. राघवला आता इथे खूप टेन्शन आलेलं असतं. तर इकडे आता सिंधू ही रूम मधनं बाहेर आलेली असते. सिंधू आता जोर जोरात ओरडू लागते, राघव सर. आता घरातले सगळेजण एकत्र जमा होतात. सगळेजण आता सिंधूला विचारत असतात की सिंधू काय झालं आहे. आता राघव सुद्धा विचारतो, सिंधू काय झालं आहे, एवढं घर डोक्यावर का घेतलं आहे. आता सिंधू म्हणत असते, राघव सर माझं औषध संपलेलं आहे, तरी सुद्धा ते तुम्ही आणलेलं नाही. किती काळजी करता हो तुम्ही माझी. मला आता समजतंय, जेव्हा तुम्हाला बरं नसतं त्यावेळेला मी तुमच्यासाठी किती काय करते. सगळ्या गोष्टी मी तुमच्या हाताशी देता, पण तुम्ही काय करताय, काहीच करत नाही. त्यावर आता सिंधू जोर जोरात ओरडून राघवला म्हणत असते. राघव म्हणत असतो की अगं बाई आणतो, पण तू एवढी जोरात का ओरडतेस. आता सिंधूने सगळ्यांसमोर आवाज चढवल्यामुळे इकडे मधू ही रुक्मिणीला भडकवत असते. मधू इकडे आता रुक्मिणीला म्हणत असते, बघितलं ना मम्मी, तुम्ही काही बोलत नाही, याचा सिंधू किती फायदा घेते ते. त्याबरोबर आता रुक्मिणी लगेच बोलू लागते आणि सिंधूला म्हणत असते, घरामध्ये एवढी माणसं असताना तू राघवला नोकरासारखी का कामाला लावतेस, मला समजेल का, आणि ते सगळंही आमच्या समोर. सिंधू आता म्हणू लागते की आता तुम्हाला समजलं का की मी तुमच्या समोर राघव सरांना सांगितलं तर तुम्ही त्यांना नोकर म्हणताय, पण ही सगळी कामं आई इतक्या वर्ष तुमची सगळ्यांची करत आलेली आहेत, तरीही तुम्ही त्यांचा अपमान करता. ते तुम्हाला दिसत नाही का कोणाला. सिंधूने आता असं म्हटल्यावर सगळ्यांचीच बोलती बंद झालेली असते. रुक्मिणी आता म्हणत असते, म्हणजे या सगळ्या गोष्टींचा बदला तू असा घेणार आहेस का, हे नाटक करून. सिंधू म्हणत असते, हो, तुम्हा सगळ्यांना समजायला पाहिजे ना, म्हणूनच मी हे सगळं केले. राजश्री आईने आतापर्यंत तुमच्यासाठी काय केलेलं आहे, पण त्या बदल्यात त्यांना काय मिळतो, फक्त अपमान. हे तुम्हाला चाललं असतं का, तुम्हाला पण असं घरामध्ये राबवून घेतलं असतं तर, आणि त्यानंतर तुमचा असा अपमान केला असता तर तुम्हाला चाललं असतं का हे सगळं. इथे रुक्मिणी आता शांतपणे ऐकून घेत असते. तर इकडे आता मधू ही सिंधूला शांत करायचा प्रयत्न करत असते. सिंधूची बाजू घेऊन बोलत असतो आणि म्हणत असतो, सिंधू जे काही करते ना ते योग्यच करते. मला तर असं वाटत नाही की सिंधूचं काही चुकलेलं आहे. मी सुद्धा माझ्या डोळ्याने राजश्री मामीला होणारा त्रास हा बघतो आहे. रुक्मिणी आता सिंधूला म्हणत असते, सिंधू तुला नक्की काय बोलायचं आहे, म्हणजे आम्ही राजश्रीचे हाल करतोय का. सिंधू म्हणत असते, तसं काही सुद्धा नाही, पण त्यांना मान तर मिळू शकतो ना. राघव आता म्हणू लागतो, आम्ही ह्या वर्षी ठरवलेलं आहे की ह्या दोघांची अॅनिव्हर्सरी ही जोरदार साजरी करायची. रत्नाकर आता इथे चिडतो आणि म्हणत असतो, काहीच गरज नाही, जे नातं नाही ते साजरं करायची काहीच गरज नाहीये. असं रत्नाकरने म्हणाल्यावर आता राजश्रीच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. राघव म्हणत असतो, म्हणजे मग तुम्हाला काय म्हणायचं आहे, मी कोण आहे, माझा जन्म मग कसा काय झाला, हा प्रश्न आता राघव इथे उपस्थित करतो. रत्नाकर आता म्हणत असतो की तुझा ज्या वेळेला जन्म झाला होता ना त्यावेळेला माझा आनंद हा द्विगुणित झाला होता, तू असं काहीच म्हणू नकोस. राजश्री आता म्हणू लागते, तुझ्या जन्मानंतर आमचं नातं बिघडलेलं आहे. रत्नाकर आता म्हणत असतो, राघव तुझ्यामुळे नाही, हे नातं फक्त आता एक कर्तव्य पार पाडायचं म्हणूनच सुरू आहे. रत्नाकरने असं म्हटल्यावर इथे मात्र राजश्री ही खूपच रडत असते. रत्नाकर आता सगळ्यांसमोर बोलत असतो, मला कोणतीही अॅनिव्हर्सरी साजरी करायची नाहीये. आता राजश्री सगळ्यांसमोर हात जोडते आणि म्हणत असते, ह्यांना तर अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची नसेल तर तुम्ही मुलांनो काहीच करू नका. मी हात जोडून तुम्हाला विनंती करते. आता सिंधू आणि राघव हे एकमेकांकडे पाहत असतात. रत्नाकर म्हणत असतो, मला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काही सुद्धा इंटरेस्ट नाहीये आणि तो तिथून निघून जातो. पण आताही ते सिंधूला समजत नसतं की हे नक्की काय चाललेलं आहे. आता सिंधू ही राघवकडे पाहत असते. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, इकडे सिंधू आणि राघवने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरी आता रत्नाकर आणि राजश्रीला एकत्र आणायचं. सिंधू आणि राघव हे एका आडगळीच्या खोलीमध्ये गेलेले असते आणि तिथे एक ट्रंक ठेवलेले असते, ती सिंधूच्या पायाला लागते. सिंधू राघवला म्हणू लागते, आपण ही ट्रंक उघडून बघूयात का. त्यावेळेला राघव ही ट्रंक उघडून बघतो. त्यावेळेला त्यामध्ये रत्नाकरचा ड्रेस असतो. त्याच वेळेला त्या पेटीमध्ये काही पत्र सुद्धा असतात आणि सिंधू ती पत्र बघू लागते. त्याच वेळेला सिंधू ही पत्र वाचून खूप खुश झालेली असते आणि त्याच वेळेला बरोबर राजश्री तिथे येते. राजश्री आता सिंधू आणि राघवला म्हणत असते, तुमचं नक्की काय चाललेलं आहे. आता दोघांनाही काही बोलावं काही समजत नाही. सिंधूने आता काही पत्र मिळवलेले असतात, ती राजश्री आणि रत्नाकरची असतात, पण राजश्री समोर असल्यामुळे सिंधूला काही बोलावं हेच काही समजत नसतं. असेच मालिकांचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.